श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या मागील व्हिडिओमध्ये आपण पूर्ण केला आहे आपला 37वा अध्याय आणि आता आपण चालू करूया आपल्या 38व्या अध्यायाला. अध्यायाचं नाव आहे भास्कर ब्राह्मणाची समाराधना. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाले, नामधारक भक्तगण श्री गुरु नृसिंह सरस्वतींना द्रव्य अर्पण करत असत, पण त्यांचा स्वीकार न करत ते त्या भक्तांना अन्नदान करायला सांगत असत. त्यामुळे गाणगापुरात नित्य समाराधना चालत असत. एकदा काश्यप गोत्रातील भास्कर नावाचे गरीब ब्राह्मण श्री गुरूंच्या दर्शनासाठी आले होते. आपण श्री गुरूंना स्वहस्ते अन्न शिजवून भिक्षा घालावी असा त्यांचा संकल्प होता. त्यांनी 3 माणसांना पुरेल इतका शिदाही आणला होता, पण नित्य चालणाऱ्या समाराधनामुळे त्यांना श्रीगुरूंना जेवू घालण्याची संधीच मिळाली नाही. ते 3 महिने इतरांनी दिलेल्या भोजनांचाच लाभ घेत होते. ही गोष्ट काही लोकांना समजली तेव्हा ते कुत्सितपणे हसून म्हणाले, हे ब्राह्मण श्री गुरूंना भोजन देण्याचे निमित्त करून रोजच्या रोज आपली सोय करू पाहत आहेत. याची यांना लाज कशी वाटत नाही. मित्रांनो, जे भास्कर नावाचे ब्राह्मण होते काश्यप गोत्रातील, त्यांची अशी इच्छा होती की त्यांना स्वामींना श्री नृसिंह सरस्वती स्वामींना आपल्या हाताने अन्न शिजवून खाऊ घालायचे आहे अशी त्यांची इच्छा होती. परंतु जे आपले नृसिंह सरस्वती स्वामी होते त्यांच्या इथे दररोज समाराधना म्हणजे कोणी ना कोणी येऊन त्यांना, आणि आता त्यांना जेवू घालायचं तर, आणि त्यांना जेवू घालणार म्हटलं तर त्यांच्यासोबत जितके लोक बसलेले आहेत तितक्यांनासुद्धा जेवू घालायचं, तर अशी पद्धत होती. त्यामुळे ते जे ब्राह्मण होते त्या ब्राह्मणांचा काही नंबर येत नव्हता, म्हणजे त्यांना मोकाच भेटत नव्हतं, कारण की एकामागे एक इतर सगळ्यांची समाराधना चालू होती. समाराधना चालू असणे म्हणजे जेवण बनवून खाऊ घालणे, द्रव्य अर्पण करणे किंवा स्वामींना आपल्या स्वहाताने जेवण बनवून खाऊ घालणे. आता स्वामींना जेवण खाऊ घालायचं म्हटलं तर त्यांच्यासोबत जितके ब्राह्मण, जितके माणसं असतील, शिष्य असतील, त्यांना सगळ्यांना, तर ते जेव्हा ते भास्कर ब्राह्मण तिथे आले तेव्हा त्यांचा काही नंबर लवकर लागलाच नाही. तर परंतु तिथे असलेले ते इतर ब्राह्मण ही गोष्ट नोटीस करत होते की हे ब्राह्मण इथे आले आहेत स्वामींना जेवू घालण्यासाठी, परंतु इथे हे स्वतःचीच सोय लावत आहे असे दिसते. याची त्यांना लाज का नाही वाटत आहे. म्हणजे ते असे आपसामध्ये त्यांची चर्चा चालू होती की हे म्हणतात आहे की आम्ही स्वामींना जेवू घालण्यासाठी आलो आहे, परंतु हे तर इथे स्वतःची सोय लावतात. याची यांना लाज का नाही वाटत आहे. त्यांनी आणलेली सामग्री ही तुटपुंजी आहे. ती श्री गुरु त्यांचे शिष्य व भक्त कसे जेवणार. आता त्यांनी, ते जे बिचारे ब्राह्मण होते त्यांनी फक्त स्वामी आणि इतर 2 जण जेवतील इतकेच त्यांनी साहित्य आणलेलं होतं. तर त्यांना काय माहिती की ते स्वामींच्या इथे इतके लोक असणार आहेत. त्यांनी त्यांची जितकी ऐपत होती त्या हिशोबाने त्यांनी त्यांच्याकडनं ते साहित्य आणलं होतं. ते तिथे लोक चर्चा करताय की एवढूशा साहित्यामध्ये कसे जेवणार बरं, स्वामी जेवणार की शिष्य जेवणार की इतर ब्राह्मण जेवणार. त्यानंतर सर्वच लोक त्यांची उघड चेष्टा करू लागले. ते गरीब ब्राह्मण कोणाला काय बोलणार. लोकांचे बागबान ते मुकाट्याने सहन करत होते. या सगळ्या गोष्टी त्यांनाही दिसत होत्या, त्यांनाही समजत होत्या. आधी लोक तरी मागे बोलायचे, आता समोरासमोर येऊन त्यांची चेष्टा करत होते, परंतु ते बिचारे गरीब ब्राह्मण काय कोणाला बोलणार, काय उत्तर देणार, म्हणून ते ह्या सगळ्या गोष्टी शांतपणे सहन करत असत. एके दिवशी श्री गुरु त्यांना म्हणाले, आज तुम्ही स्वयंपाक करा, मी तुमच्याकडची भिक्षा घेणार आहे. ते ऐकून आनंदित झालेल्या भास्करांनी बाजारातून तूप, भाज्या आदी वस्तू आणून सोवळ्याने स्वयंपाक तयार केला. ही गोष्ट ब्राह्मणांना कळताच आज मठात समाराधन होणार आहे हे लक्षात घेऊन ते सर्वजण घरी जायला निघाले. तेव्हा श्री गुरु म्हणाले, आज इथे जेवायचे आहे, तुम्ही सर्वांनी स्नान करून या. त्याप्रमाणे सर्व मंडळी स्नानासाठी गेली. काही वेळाने श्री गुरूंनी भास्करांना त्या ब्राह्मणांना बोलवून आणायला सांगितले. त्याचप्रमाणे त्यांनी नदीवर जाऊन त्या सर्वांना श्री गुरूंचा निरोप सांगितला. तेव्हा ते म्हणाले, मठातील सामग्रीने एवढ्या लोकांचा स्वयंपाक तयार व्हायला संध्याकाळ होईल, मग तिथे येऊन आम्ही करणार काय. थोडक्यात जे नृसिंह सरस्वती स्वामी होते
ते साक्षात ब्रह्मांड नायक, त्यांना त्रिलोकाचं ज्ञान होतं, तर त्यांच्या मठामध्ये काय चाललेलं आहे हे त्यांना माहिती नसणार का? या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती होत्या की यांची जे गरीब ब्राह्मण आहे त्यांची इतर लोक चेष्टा करतात की यांच्याकडनं नाही होणार वगैरे असं. तर या सगळ्या गोष्टी त्यांना सगळ्यांना माहिती होतं. पण आज स्वामींना दाखवून द्यायचं होतं, जे लोक त्यांची चेष्टा करत आहेत त्यांना स्वामींना आज दाखवून द्यायचं होतं की गरीब ब्राह्मणांच्या भक्तीपेक्षा जास्त मोठं काहीच नाही. म्हणून आज साक्षात स्वामींनी स्वतः त्या ब्राह्मणांना सांगितलं की आज आम्हाला तुमच्याकडचीच भिक्षा हवी आहे. आणि हे ऐकल्यानंतर इतर जे ब्राह्मण त्या तिथे मठामध्ये असलेले ते सगळे आपल्या घरी जाऊ लागले की आज इथे काय भेटणार आपल्याला, हा गरीब ब्राह्मण इतक्या लोकांना जीव घालू शकणार नाही, तर फक्त स्वामींपुरतंच करेल. तर हे सगळं पाहून स्वामी स्वतः त्यांना म्हणाले की तुम्हीही इथं जेवणार आहे, तुम्ही कुठे जाणार नाही, तुम्ही फक्त स्नान करून या. तर मित्रांनो, आत्ताचा हा अध्याय आपण इथे थांबवत आहोत. हा अध्याय आपण पूर्ण करणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, फॉलो करा. श्री स्वामी समर्थ मित्रांनो.